नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्री सुरेश बाळाराम गांगरे यांचा सेवानिवृत्ती समारंभ मोठ्या उत्साहात साजरा। श्री सुरेश बाळाराम गांगरे हे पनवेल महानगरपालिकेत अधीक्षक पदावर कार्यरत होते। सध्या ते सुरक्षा अधिकारी म्हणून कामकाज पाहत होते। पदावर 39 वर्ष प्रदीर्घ व प्रामाणिक सेवा केली। शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी ते आपल्या सेवेतून निवृत्त झाले। या समारंभाप्रसंगी उपस्थित पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय मंगेश चितळे साहेब यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या। तसेच या प्रसंगी उपायुक्त कैलास गावडे साहेब यांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या। तसेच अतिरिक्त आयुक्त भारत राठोड साहेब यांनी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले, शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी कैलास गावडे साहेब यांनी सांगितले की सर्व्हिस बुकवर एकही लाल शेरा नसलेला प्रामाणिक कर्मचारी आज निवृत्त होत आहे। त्यांनी सुद्धा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। उपस्थित माजी उपनगर अध्यक्ष आदरणीय गणेश पाटील यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या। सोबत माजी नगरसेवक गणेशजी कडू यांनी सुद्धा श्री सुरेश गांगरे यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या व त्यांची भरभरून स्तुतीही केली। या प्रसंगी सीकेटी महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री राजेश गांगरे यांनी सेवेत असताना सुरेश गांगरे यांना आलेले अनुभव, कठीण आणि चांगले प्रसंग यांची गाथा सांगून त्यांचे मनोगत व्यक्त केले। सुरक्षा रक्षक अधिकारी या पदावर असताना त्यांच्यासोबत असलेले पर्यवेक्षक सचिन वनमाने, महेंद्र पाटणे, नितीन मोहिते पाटील संपूर्ण टीमने या सर्व पर्यवेक्षक अधिकाऱ्यांनी संपूर्ण टीमने आपल्या साहेबांना डोळे भरून निरोप दिला। आपल्याला आयुष्यभर जीवनाची शिदोरी दिलेल्या महानगरपालिकेच्या वास्तूला नमन करून निरोप घेतला व सुरेश गांगरे यांचा कुंडेवहाळ येथे राहत्या घरी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले। गावातून त्यांची मोठी मिरवणूक काढण्यात आली। तदनंतर त्यांच्या राहत्या घरी त्यांचे सर्व आप्तेष्ट, ग्रामस्थ मंडळ, कुंडेवहाळ यांचे भाऊ बहिणी, लेकी व जावई व आत्या परिवार आणि सर्व वर्गमित्र परिवार, चिंतामणी गांगरे, अंकुश भोईर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करून त्यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी सुरेश गांगरे यांनी आपल्या जीवनाचा खडतर प्रवास कसा झाला हे सर्व मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले। तसेच निवृत्तीच्या काळात मी खूप खुश आहे असंही त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं। सर्व पाहुण्यांचे व गांगरे परिवाराचे आणि ग्रामस्थ मंडळ कुंडेवहाळ या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप झाला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सह तृप्ती भोईर, पनवेल। तसेच मागील 2 वर्ष सुरक्षा विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे। त्याचबरोबर माहिती अधिकार अधिनियम 2005 अपीलाचे काम सुद्धा त्यांनी पाहिलेलं आहे। आजच्या या सत्कार मुक्तीविषयी थोडक्यात अजूनही मला बोलायचं आहे। लहानपणीच वडिलांचं छत्र हरवल्याने कुटुंबाची जबाबदारी आई आणि त्यांच्यावर पडली होती। आईने शेतीमध्ये प्रचंड काबाड कष्ट करून
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आपल्या कुटुंबाचा सांभाळ केला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी आपण रिटायर होत असतो त्या दिवशी आपलं सर्व्हिस बुक एकही लाल ब्लॉट नसताना असणं आपल्या आपण